आता आपण जावामध्ये असाइनमेंट स्टेटमेंटचा वापर करून इनपुट कशा रीतीने केले जाते ते पाहू. त्यासाठी आपण 3 सॅम्पल प्रोग्राम्स किंवा एक्झाम्पल्सचा वापर करू. सम, स्क्वेअर आणि इंटरेस्ट या नावाने हे 3 प्रोग्राम्स आहेत. हा पहिला प्रोग्राम आहे सम नावाचा. फाइंड सम ऑफ 2 नंबर्स यूजिंग असाइनमेंट स्टेटमेंट्स. तर हा आपण प्रोग्राम कसा लिहिणार? पहिल्यांदा आपण सम नावाचा क्लास बनवला, पब्लिक क्लास सम. त्याच्यानंतर ओपनिंग ब्रॅकेट, पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. दुसरा ब्लॉक इंटीजर a, b, c. सीला इनिशियलाइज केलं. c = 0, a = 245, b = 375 आणि फॉर्म्युला लिहिला c = a + b. आता हे जे आउटपुट आहे a आणि बीची जी बेरीज आहे ती सीमध्ये स्टोअर होईल. आता ती डिस्प्ले कशी करणार? system.out.println इन ब्रॅकेट इन डबल कोट्स. आता याच्यामध्ये आपण जे काही लिहू डबल कोट्समध्ये, जे सम ऑफ 2 नंबर्स इज ते जसं तसं लिहिलं जाईल. त्याच्यानंतर +c हा जो व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची आहे तो या ठिकाणी लिहायचा प्लस लिहून, आणि ब्रॅकेट क्लोज आणि सेमिकोलन. आणि या ठिकाणी पहिला ब्लॉक क्लोज झाला, त्याच्यानंतर हा क्लासचा ब्लॉक क्लोज झाला. तर असा आपण प्रोग्राम लिहू शकतो. आता याला तुम्ही कंपाईल करून पहा. क्लास कंपाइल्ड, नो सिंटॅक्स एरर्स. आता याला क्लोज करा. त्याच्यानंतर हा जो आयकॉन आहे क्लासचा त्याच्यावर राईट क्लिक करा आणि व्हाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्सवर क्लिक करा. परत ओकेवर क्लिक करा. सम ऑफ 2 नंबर्स इज 620. तर असं आपलं आउटपुट मिळेल आपल्याला. आता आपण दुसरा प्रोग्राम पाहू. फाइंड एरिया, पेरिमीटर अँड डायगोनल ऑफ ए स्क्वेअर. तर स्क्वेअरची जर साईड आहे ती साईडची जर आपल्याला व्हॅल्यू माहीत असेल तर त्यावरून आपण एरिया, पेरिमीटर आणि डायगोनल काढू शकतो. तर त्यासाठी आपण एक प्रोग्राम लिहू. त्यासाठी आपण स्क्वेअर नावाचा एक क्लास बनवला, पब्लिक क्लास स्क्वेअर. त्याच्यानंतर पहिला ब्लॉक हा जो क्लासचा ब्लॉक आहे इथून इथंपर्यंत. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन इन ब्रॅकेट स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स आणि हा मेन ब्लॉक. इंटीजर s, एरिया = 0, पेरी = 0. s, एरिया, PRI आणि DIG हे सगळे व्हेरिएबल्स आहेत. तर हे आपण त्यांना नावे देतो. एक 3 इंटीजर व्हेरिएबल्स आहे आणि एक डबल व्हेरिएबल आहे. त्याला तुम्ही XYZ किंवा ABC काहीही नाव देऊ शकता. त्याच्यानंतर आपण इथे इनपुट करू व्हॅल्यू s = 0. साईडची जी व्हॅल्यू आहे, साईड स्क्वेअरची एक साईड जी आहे ती 20 आहे. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युले लिहू. तर या ठिकाणी आपण फक्त फॉर्म्युले लिहायचे. एरिया = s × s, PRI पेरिमीटर = 4 × s, डायगोनल DIG = math.√2 × s दॅट इज साईड. असे फॉर्म्युले लिहिले. आता त्याच्यानंतर ही फॉर्म्युले जेव्हा इव्हॅल्युएट होतील प्रोग्राममध्ये तेव्हा एरियामध्ये एरिया स्टोअर होईल, पेरिमीटर स्टोअर होईल आणि डायगोनल स्टोअर होईल. तर या व्हेरिएबल्समध्ये ही व्हॅल्यू जी आहे ती प्रोग्राममध्ये कॅल्क्युलेट केली जाईल. त्याच्यानंतर आपल्याला याला डिस्प्ले करायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला प्रिंट स्टेटमेंट द्यावं लागेल. system.out.println इन ब्रॅकेट डबल कोट्समध्ये द एरिया ऑफ स्क्वेअर इज प्लस एरिया. आता पेरिमीटरसाठी तसंच +PRI +DIG. तर हे आउटपुट झालं. आता आपण हा प्रोग्राम कंपाईल करू आणि याच्यामध्ये काही एरर्स नाहीत आपल्याला दिसेल, नो सिंटॅक्स एरर्स. त्याच्यानंतर याला क्लोज करू. आता स्क्वेअरचा जो आयकॉन आहे त्याच्यावर राईट क्लिक करा आणि व्हाईड मेनला सिलेक्ट करा आणि परत त्याच्यावर ओके करा. तर आता या ठिकाणी आपल्याला हा प्रोग्रामचा आउटपुट दिसेल. द एरिया ऑफ द स्क्वेअर इज 400, द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर इज 80, द डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज 28.28. तर अशा रीतीने असाइनमेंट स्टेटमेंटचा वापर करून आपण प्रोग्राममध्ये व्हॅल्यूज इनपुट करू शकतो, डेटा इनपुट करू शकतो. आता आपण तिसरा एक्झाम्पल पाहू. इंटरेस्ट. फाइंड सिम्पल इंटरेस्ट अँड अमाऊंट पेएबल व्हेन प्रिन्सिपल अमाऊंट, ॲन्युअल इंटरेस्ट अँड टाईम इन इयर्स इज प्रोव्हाइडेड. तर या ठिकाणी आपण इंटरेस्ट नावाचा क्लास तयार करू, पब्लिक क्लास इंटरेस्ट. पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. आता या ठिकाणी आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेली आहेत.
पी ए म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, ROI म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, टी इयर्स म्हणजे टाईम इन इयर्स. त्याच्यानंतर सिम्पल इंटरेस्टला सिम्प INT डबल दिलेलं आहे. अमाऊंट पेएबलला अमाऊंट PAY. आता आपण इथे व्हॅल्यूज एंटर करू. प्रिन्सिपल अमाऊंट PA इज इक्वल टू 5000, रेट ऑफ इंटरेस्ट ROI इज इक्वल टू 9. 5000 रुपये ही लोनची अमाऊंट आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 9 आहे, 9% पर इयर, आणि टाईम इन इयर्स इज इक्वल टू 2. आता आपण फॉर्म्युले लिहू. सिम्प INT इज इक्वल टू इन ब्रॅकेट PA इंटू ROI इंटू टी इयर्स ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 100. तर हा जो आहे इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे. तर आपण फक्त इथे फॉर्म्युला लिहायचं. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जे व्हेरिएबल्स तयार केले ते व्हेरिएबल्स वापरायचे. अमाऊंट पेएबल इज इक्वल टू PA प्लस सिम्पल इंटरेस्ट, प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट विल बी द अमाऊंट पेएबल. आता ही जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हेरिएबल्स आहेत, तर ह्या व्हेरिएबल्समध्ये प्रोग्राम जेव्हा रन होईल तेव्हा या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होऊन याच्यामध्ये स्टोअर होतील. तर हा जो स्टोअर झालेला डेटा आहे तो आपल्याला डिस्प्ले करायचा असेल तर आपण प्रिंट स्टेटमेंट वापरू शकतो. सिस्टीम डॉट आउट डॉट println द लोन अमाऊंट इज प्लस PA, सिम्पल इंटरेस्ट इज प्लस सिम्प इंट, दी अमाऊंट पेएबल इज प्लस अमाऊंट पे. अशा रीतीने आपण आउटपुट डिस्प्ले करू शकतो. आता आपण याला कंपाईल करू आणि पाहायच्यात काही एरर आहे की नाही. त्याच्यानंतर याला क्लोज करू. आता इथे राईट क्लिक करून व्हाईड मेनवर सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. आता या ठिकाणी पूर्वीचा प्रोग्राम आणि आत्ताचा प्रोग्राम दोन्हीचा आउटपुट आपल्याला दिसायला लागलं आहे. आपल्याला ते नको असेल तर ऑप्शनमध्ये जाऊन क्लिअर करा, याला हा स्क्रीन क्लिअर करा आणि त्याच्यानंतर परत व्हाईड मेन ओके. आता आपल्याला फक्त या प्रोग्रामचा आउटपुट दिसेल. द लोन अमाऊंट इज 5000, सिम्पल इंटरेस्ट इज 900 आणि अमाऊंट पेएबल 5000 प्लस 900 म्हणजे 5900. तर अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारची कॅल्क्युलेशन्स आपण प्रोग्राम तयार करू शकतो जावामध्ये. तर या ठिकाणी आपण असाइनमेंट स्टेटमेंटचा वापर करून प्रोग्राममध्ये ती जी व्हॅल्यूज आहेत, डेटा व्हॅल्यूज, ते आपण एंटर करू शकतो. तर हे तिन्ही प्रोग्राम जे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये मिळतील. तिथून तुम्ही वाटल्यास कॉपी करून तुम्ही ब्लूजेमध्ये रन करून पाहू शकता.